जय भीम, जय शिवराय, जय संविधान. आत्ता व्हिडिओ बनवायचं कारण एक आहे. सुप्रियाताई सुळे यांच्या एक मुलाखतीमध्ये आरक्षणबद्दल ते वक्तव्य करतायत का आरक्षण जातीवरती आधारित नाही, परिस्थितीवरती असेल. मला सांगा, आज हे आरक्षण डॉक्टर बाबासाहेबांनी दिले, हे जातीवरती दिले. ज्या मागासवर्गीय जातीला अधिकार नव्हता कुठल्याच गोष्टीचा, आणि अजूनपर्यंत काही मनुस्मृतीची लोक आदिवासी बांधवांना म्हणा का ओबीसी कुठल्याही बांधवांना म्हणा, आजपर्यंत आपलंसं मानलं का? त्यांना कधी कुठल्याही मंदिरामध्ये पुजारी त्यांना बनवलेत का? ते मला सांगा तुम्ही. डॉक्टर बाबासाहेबांनी असणाऱ्या वंचित घटकाला जो संविधानामध्ये अधिकार दिला, तो अधिकार तुम्ही संपवायच्या मागे आहे. कारण याचं कारण असं आहे, तुम्ही जरांगे पाटलाचे समर्थक आहेत, हे सिद्ध तुमच्या बोलण्यातून दिसते. पण विचार करण्याची गोष्ट आहे मॅडम. तुम्हाला विचार करा, तुम्ही स्वतः देखील कधी कोकणाकडे आदिवासी बांधव तुमच्यासारख्या 200 ना 300 एकर जमिनीमध्ये असणारा तुमची जमीन, हे आदिवासी बांधव जर त्यांचा कधी इतिहास पाहिला का ते काय करतात अजूनपर्यंत, तर त्यांचा घरदार सोडून मुलं बाला घेऊन त्यांच्या मुलाला शिक्षण का मिळत नाही आहे? याचं कारण असं आहे का त्यांना व्यवसाय नाही आहे. आणि व्यवसाय नसल्यामुळं पोटासाठी गाव सोडून घर बंद करून त्यांना आज कोणाच्या किड्या तोडायला जायला लागतं, कोणाच्या वीटभट्टीवर जायला लागतं. म्हणजे मला सांगा, जर आदिवासी बांधवांना नोकरी मिळाली तर त्यांच्या मुलांना शिक्षण एका ठिकाणी घेता येईल, परंतु पोटासाठी त्यांना आज दापोलीमध्ये, रत्नागिरीमध्ये किती ठिकाणी आदिवासी जाऊन इटाच्या तुमच्या कारखान्यावरती कामं करतात. मग मला सांगा, त्यांच्या मुलांना कसं शिक्षण देता येईल त्यांना? हे कधी विचार केलेत का? आणि तुम्ही सांगता आरक्षण जातीवरती येत नाही आहे का, ते परिस्थितीमुळं. मग यांना आरक्षण काय दिलं आजपर्यंत? तुम्ही केलं काय? कुठला आदिवासी मुलाला कुठला सरकारी कर्मचारी केलेत का? त्यांना शिक्षण घ्यायला दिलं वेळ? हो, शिक्षण घेणार कुठून? त्यांच्या आई वडील जाऊन दुसरी तुमच्यासारखी 500 एकर जमिनीमध्ये कामं करणार, रोजगार नसल्यामुळं. मग एक ठिकाणी ऐका, शिक्षण मुला द्याना वेळ त्यांना, ते आपल्या वारावार फिरत असतात. सुप्रियाताई सुळे, विचार करा आणि अशा गोष्टी बंद करा. तुम्हाला हात जोडून आग्रहाची विनंती आहे. हा भीमसैनिक डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाला कधी गालबोट लागता नाही. जय भीम, जय संविधान.